मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। हो शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। त्यांना हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या दिवशी त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी डबल बोनस आनंदाची बातमी ठरणार आहे। राज्यातील आणि देशातील लाखो शेतकरी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4,000 रुपयांची मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे अनेक शेतकरी बँक खाते, आधार लिंक, ई-केवायसी माहिती तफावत आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते, तर पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते। या दोन्ही योजनेचा लाभ मिळवण्यास शेतकऱ्यांना 4,000 रुपयांची लाभ मिळू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि ते महत्त्वाची पण ठरते, कारण की ही अपेक्षा सर्वांसाठीच आहे। ग्रामीण भागात सध्या योजनेअंतर्गत मोठ्या चर्चा सुरू आहे। अनेक शेतकरी आपल्या नावाची यादी तपासत आहे। तसेच बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का याची खात्री करणे महत्त्वाचे आहे। 4,000 रुपये खात्यात जमा होण्याची सर्व कागदपत्रे अद्ययावत असणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे। त्यात नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेच्या महत्त्वाच्या मानल्या जातात। या योजनेचा लाभ मिळवल्यास 4,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। क्षेत्रातील वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीची गरज असते। बियाणे, खते आणि औषधासाठी मोठा खर्च करावा लागतो। अशा वेळी 4,000 रुपयाची मदत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते। योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। तसेच आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती योग्य असणे गरजेचे आहे। या सर्व बाबी पूर्ण झाल्यास 4,000 रुपये थेट जमा होण्यास अडचण येऊ शकते। शेतकरी लाभार्थी यादीमध्ये आपले नाव शोधत आहे। जर नाव यादीत असेल तर पुढील हप्त्याची मिळण्याची शक्यता वाढते। त्यामुळे 4,000 रुपयांच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून शासनाकडून वेगवेगळी लाभार्थी माहिती पडताळणी केली जात आहे। त्यामुळे चुकीची माहिती असल्यास ती तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे, अन्यथा 4,000 रुपयापर्यंत अडथळा निर्माण होऊ शकतो आणि ते तुम्हाला मिळू शकत नाही। किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या या दोन्ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा प्रमाणात होऊ शकतात। त्यामुळे 4,000 रुपयाची अपेक्षा अनेक लाभार्थी व्यक्त करत आहे। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी, तसेच स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क ठेवावा। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यास 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात। शेतकरी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे 4,000 रुपयांची मोठी मदत आता चर्चा सुरू झालेली आहे आणि एकदा शेतकऱ्यांसाठी आता वेगाने ही चर्चा सुरू झाली आहे। शेतकऱ्यांनी अफवावर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा। योग्य माहिती मिळवून कागदपत्रे तफावत करावी आणि आपले कागदपत्रे तयारीत ठेवावे। त्यामुळे 4,000 रुपये मिळवण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। आणि पीएम किसान योजना या शेतकऱ्यांच्या हिताची योजना आहे। या योजनेचा लाभ वेळेवर मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो। त्यामुळे 4,000 रुपये मिळवण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे। येत्या काळात शासनाकडून अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतर राज्यातील आपले खाते तपासावे। पात्र लाभार्थ्यांना 4,000 रुपये थेट त्यांच्या डीबीटीद्वारे जमा होऊ शकते। त्यामुळे सर्व शेतकरी या महत्त्वाच्या अपडेटकडे लक्ष ठेवून आहेत। सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे काल पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरेल की त्यांना 4,000 रुपये एकत्र 30 ते 1 तारखेपर्यंत मिळू शकतात। हो लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, 30 ते 1 तारखेपर्यंत नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात आणि हे तुमच्यासाठी मोठी बातमी ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका। धन्यवाद।